मित्रांनो, तुमचं नाव घरकुल यादीमध्ये अपात्र या लिस्टमध्ये आलं असेल तर काय करायचं आणि अपील अर्ज कसे करायचं हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, आवाज प्लस या ॲप्लिकेशनवरती आपण 2024 मध्ये आपल्या मोबाईलमधून सेल्फ सर्वे केलं होतं। त्याची यादी 2026 मध्ये जाहीर करण्यात आली आहे आणि काही लोकांचं अपात्र यादीमध्ये नाव आलं आहे तर काही लोकांचं पात्र यादीमध्ये नाव आलं आहे। ज्यांचं अपात्र यादीमध्ये नाव आलं आहे त्यांनी आता अपील अर्ज कसे करायचं, अपील अर्ज कुठून आपल्याला मिळेल आणि कुठे जाऊन सबमिट करायचे, कोणकोणते कागदपत्रे आपल्याला अपील अर्ज सोबत जोडायचं आहे हे डिटेलमध्ये माहिती बघायचं आहे। पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, आपल्या ग्रामपंचायतमध्ये 14 ऑगस्ट 2026 ला ग्रामसभा झाली असेल, त्या ठिकाणी चर्चा झाली असेल। घरकुल योजनेची यादी सुद्धा वाचून दाखवण्यात आली आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्व काही जे डिस्कशन झालं असेल त्या डिस्कशननुसार ते अपील अर्ज तयार करण्यात आला असेल। ते अपील अर्ज आपल्याला आपल्या ग्रामपंचायत मधून घ्यायचं आहे, कारण त्या ठिकाणी जावक क्रमांक आणि असं इतर जे चर्चा झाले आहेत कोणत्या नियमानुसार ते सर्व ॲप्लिकेशनवरती संदर्भानुसार ते ॲप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे। तर ते अर्ज आपल्याला आपल्या ग्रामपंचायतमध्ये अपील अर्ज मागायचे। अपील अर्ज मागितल्यानंतर आपल्याला डिटेल फिलअप करायचे आणि डिटेल फिलअप केल्यानंतर आपल्याला त्या अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे जोडायचे आहेत, आपला आधार कार्ड, बँक पासबुक, जॉब कार्ड हे जोडून आपल्याला काय करायचंय, त्या ॲप्लिकेशनला सर्व जोडून द्यायचंय आणि कुठे जाऊन सबमिट करायचं मित्रांनो, तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये सबमिट करायचं आहे। ते अर्ज आपल्याला तिथे सबमिट केल्यानंतर जो अपील अर्ज आहे पुन्हा ते आपल्याला त्या ठिकाणी अपडेट मिळेल की तुम्ही पात्र आहेत किंवा नाही। पुन्हा ते सर्व केले जातील आणि पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी पात्र आहे किंवा अपात्र आहे हे सर्व आपल्याला आपलं नाव बघता येणार आहे। मित्रांनो, या पद्धतीने हे सोल्युशन आहे, कारण भरपूर लोक असं आहे की पात्र असून सुद्धा अपात्र यादीमध्ये नाव आलं आहे तर ते कन्फ्युजन होते। तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना इन्फॉर्मेशन मिळेल। जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे खरोखर जे लाभार्थी आहे घरकुल योजनेसाठी त्यांना अपडेट मिळेल। धन्यवाद।